रजनीगंधा हा बासू चटर्जी यांचा एक सुंदर असा साधा भोळा हसरा खेळकर चित्रपट 13 सप्टेंबर 1974 रोजी प्रदर्शित झाला होता. म्हणजे यंदा त्याला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. केवळ 2 लाखात बनलेल्या या चित्रपटानं 1975चा फिल्मफेअर अवॉर्ड सर्वोत्कृष्ट चित्रपट, लोकप्रिय पुरस्कार आणि समीक्षक पुरस्कारही जिंकला आणि प्रचंड लोकप्रियता या चित्रपटाने मिळवली. अमोल पालेकर यांचा हा पहिला हिंदी चित्रपट, त्याचप्रमाणे विद्या सिन्हा यांचा सुद्धा हा पहिला हिंदी चित्रपट. यानंतर बासू चटर्जी अमोल पालेकर हे समीकरण झालं आणि मग या जोडीनं मिळून कितीतरी सुंदर असे मध्यमवर्गीय चित्रपट दिले, ज्यांनी त्यावेळच्या हाणामारीच्या चित्रपटांना धक्का दिला आणि कित्येक सुपरस्टारांचं सुपरस्टारपद अमोल पालेकरांमुळं धोक्यात आलं.